नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर चंद्रकांत चव्हाण, वालचंद महाविद्यालय सोलापूर। आज आपल्यापुढे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील प्रारंभीची आणि अत्यंत महत्त्वपूर्ण अशा प्रकारची घटना म्हणजे शिवाजी महाराजांनी जावळीवर मिळविलेला विजय। आणि ही घटना ही शिवचरित्राच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वपूर्ण अशा प्रकारची आहे। तर या जावळीवरील विजय शिवाजी महाराजांनी कसा मिळविला, जावळीचे चंद्रराव मोरे आणि शिवाजी महाराज यांचे संबंध कशा पद्धतीचे होते, त्यानंतर चंद्रराव मोरे व शिवाजी महाराज यांच्यामध्ये वितुष्ट निर्माण होण्याची कारणं कोणती होती, आणि मग शिवाजी महाराजांनी जावळीवर स्वारी करून मोहीम काढून जावळी कशी जिंकून घेतली आणि या घटनेचे पडसाद काय उमटले किंवा त्याचे परिणाम काय झाले, अशा विविध गोष्टींचा धांडोळा घेणारा अशा प्रकारचा हा व्हिडिओ मी आपल्यापुढे घेऊन येतोय। खरं तर शिवाजी महाराज हे 1641च्या दरम्यानपर्यंत बंगळुरास शहाजी राजांच्या सोबत होते आणि मग त्यानंतर बालशिवबासह जिजाऊंना महाराष्ट्रातील जहागीर सांभाळण्यासाठी म्हणून शहाजी राजांनी महाराष्ट्रामध्ये त्यांना पाठवलं। पुणेच्या जहागिरीमध्ये शिवाजी महाराज आणि जिजाऊ आल्या आणि मग याच जहागिरीच्या पूर्वेस असणारा जो मावळचा प्रांत आहे, हा मावळचा प्रांत हळूहळू शिवाजी महाराजांनी जिंकून घेतला, पादाक्रांत केला। आणि ही जहागीर शिवाजी महाराजांची पुणे सुपेची जी काही जहागीर होती त्याला मावळचा प्रांत त्यांनी जिंकून जोडून घेतला असला तरी देखील किल्ले मात्र या प्रदेशातील हे आदिलशाही किल्लेदाराच्या अधिकाऱ्यांच्या ताब्यामध्ये होते। आणि मग जोपर्यंत किल्ले आदिलशाही किल्लेदारांच्या ताब्यामध्ये आहेत, अधिकाऱ्यांच्या ताब्यामध्ये, तोपर्यंत जहागीर सुरक्षित नव्हती। आणि म्हणून मग शिवाजी महाराजांनी आपल्या जहागिरीमध्ये येणारे तोरणा, सिंहगड, पुरंदर यासारखे किल्ले हे जिंकून घेतले। तोरण्याजवळ मुरुंबगड हा डोंगर होता आणि तिथे त्यांनी राजगड नावाचा अतिशय बुलंद अशा प्रकारचा किल्ला बांधला, जो मराठी राज्याची पहिली राजधानी म्हणून ओळखला जातो। आणि या किल्ल्यांवर ताबा मिळविल्यानंतर शिवाजी महाराजांनी मग हळूहळू आपल्या जहागिरीचा विस्तार करण्याच्या दृष्टिकोनातून विचार करायला सुरुवात केली। परंतु त्याच वेळेला कर्नाटकामध्ये शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे यांना विश्वासघातानं कैद करण्यात आलं। हिंदू नायकांच्या बाबतीमध्ये शहाजीराजे सहानुभूती बाळगतात, ते कुतुबशहाच्या बरोबर संधान बांधत आहेत, अशा प्रकारे कुतुबशहाचं कान भरण्यात आलं आणि त्यानंतर कुतुबशहाने शहाजीराजांना कैद करण्याचा आदेश दिला आणि त्यानंतर मग शहाजीराजांना कैद करण्यात आलं। आणि या कैदेनंतर आदिलशहाने शहाजीराजांची महाराष्ट्रातील जहागीर आणि कर्नाटकातील बंगळुराची जहागीर अशा दोन्ही जहागिरी जप्त करण्यासाठी म्हणून आपलं सैन्य पाठविलं। जवळजवळ 10,000चं सैन्य घेऊन फत्तेखान हा पुण्याच्या जहागिरीवर चाल करून आला, परंतु पराक्रमी शिवाजी महाराजांनी या फत्तेखानास पराभूत केलं। तिकडे संभाजीराजांनी देखील आदिलशाही सैन्याचा पराभव केला। जावळीला लागून असलेला मावळचा प्रांत ज्यावेळेला शिवाजी महाराजांनी काबीज केला तेव्हा त्यांच्या जहागिरीच्या सीमा या जावळीस जाऊन भिडल्या। जावळीला चंद्रराव मोरे हे विजापूरच्या आदिलशहाने नेमलेले 16व्या शतकाच्या प्रारंभी सुरुवातीलाच त्यांना जावळीवर आदिलशहाने नेमलेलं होतं, कारण जावळीचा प्रदेश अत्यंत घनदाट अरण्यांनी वेढलेला अशा प्रकारचा प्रदेश होता। आणि या प्रदेशावर सातत्याने डोंगरी प्रदेश असल्या कारणामुळे पाऊस मोठ्या प्रमाणावर पडतो। अरण्यांनी वेढलेला, डोंगर रांगांनी, दऱ्याखोऱ्यांनी वेढलेला अशा प्रकारचा हा प्रदेश। आणि अशा ठिकाणी मुस्लिम सैनिक तग धरणार नाहीत म्हणून जावळीच्या संरक्षणासाठी, रक्षणासाठी मोऱ्यांची नियुक्ती ही आदिलशहाने केलेली होती। महाड पासून ते महाबळेश्वरापर्यंत आणि साताऱ्याच्या काही भागावर मोऱ्यांचं वर्चस्व होतं।
कोकणात खाली उतरणारे कोंडेनळीचा घाट, ढवळा घाट, सापळखिंड, सतलोटचा घाट, पारघाट अशा लष्करी दृष्ट्या अत्यंत महत्त्वपूर्ण असणाऱ्या घाटमार्गांवर जावळीच्या चंद्रराव मोऱ्यांची सत्ता चालत होती. 9 पिढ्यांपासून मोरे जावळीचा उपभोग घेत होते. काटक असं मावळ्यांप्रमाणे लष्कर हे त्यांच्याकडे होतं. पिढीजात दौलत आणि सरंजाम, दुर्गम असणारा, अत्यंत दुर्गम असणारा असा प्रदेश, यामुळे मोऱ्यांचा पाडाव करू शकेल, त्यांचा पराभव करू शकेल अशा प्रकारचा एकही मराठी सरदार त्या काळी नव्हता. चंद्रराव हा जावळीच्या मोऱ्यांना आदिलशहाकडून मिळालेला किताब होता. 1648-49 दरम्यान जावळीचा जो चंद्रराव होता, दौलतराव, हा निपुत्रिक मरण पावला आणि तो निपुत्रिक मरण पावल्यानंतर जावळीची ही गादी जी आहे त्याचं वारस होण्यासाठी चंद्रराई असं त्याला म्हणत, तरी ही चंद्रराई आपल्या ताब्यात यावी, आपल्याला हक्क मिळावेत, आपण जावळीचा वारस व्हावं, गादीचा प्रमुख व्हावं म्हणून अनेक जण प्रयत्न करायला लागले. खरं तर जावळीच्या गादीवर कोण बसावं किंवा जावळीचा कायदेशीरपणे कुणाला प्रमुख नेमावं याचा अधिकार जो होता तो आदिलशहाला होता. परंतु चंद्ररावाच्या पत्नीने आपल्या शेजारी असणाऱ्या शिवाजी महाराजांची मदत घेऊन आपल्याला जो हवा तो वारस शिवतरकर मोरे घराण्यातून यशवंतराव किंवा येसाजी यास दत्तक घेऊन त्यांनी नेमलं. हनुमंतराव मोरे नावाचा आणखी एक अनुभवी व्यक्ती ज्याला कारभारी म्हणून नियुक्त करण्यात आलं. 1649 साली अफजल खानाची वाईचा सुभेदार म्हणून नियुक्ती झाली. आता शिवाजी महाराजांच्या मदतीमुळे चंद्रराव बनलेला यशवंतराव आणि हनुमंतराव हा त्याचा असणारा कारभारी. इथे अफजल खान ज्या वेळेला वाईवर नियुक्त झाला आणि वाईला आला तेव्हा त्याने बघितलं की जावळीवर अधिकारी नेमण्याचा, जावळीचा वारस नेमण्याचा अधिकार हा आदिलशहाला आहे. परंतु तसं न होता तिथे शिवाजीने हस्तक्षेप करून त्याच्या मर्जीतील त्याला हवा असलेला अशा प्रकारचा व्यक्ती हा तिथे नियुक्त केलेला आहे. आणि म्हणून जावळीवर आक्रमण करून त्याला पराभूत करून आदिलशहाकडून त्याचा अधिकारी नियुक्त करावा, तिथला जहागीरदार नियुक्त करावा म्हणून अफजल खानाने जावळीवर स्वारी करण्याची योजना आखली आहे असं ज्या वेळेला यशवंतरावाला समजलं त्यावेळेला यशवंतराव आपल्या कारभाऱ्यासह हनुमंतराव मोरेसह अफजल खानाच्या भेटीला गेला, अफजल खानाला शरण गेला आणि त्यामुळे अफजल खानाला जावळीवर आक्रमण करण्याची आवश्यकता भासली नाही. परंतु नुसतं यशवंतराव शरण गेला नाही तर त्यानंतर त्याने अफजल खानाने दिलेल्या तंबीमुळे शिवाजी महाराजांच्या विरोधामध्ये कारवाया करायला सुरुवात केली. सन 1655 मध्ये अफजल खानाची कर्नाटकाच्या मोहिमेवर नियुक्ती झाली आणि कर्नाटकाच्या मोहिमेवर त्याची नियुक्ती झाल्यानंतर तो कर्नाटकात मोहिमेवर निघून गेला. त्यानंतर शिवाजी महाराज आणि चंद्रराव यांच्यातील संबंध दिवसेंदिवस बिघडत गेले. खरं तर शिवाजी महाराजांच्या प्रती चंद्ररावाने कृतज्ञता बाळगायला हवी होती की ज्यांच्या मदतीमुळे त्याला चंद्रराई मिळालेली होती. चंद्रराव हे पद, हे किताब, हा जो काही किताब आहे तो मिळालेला होता, जावळीचे हक्क अधिकार मिळालेले होते. अनेक जण प्रयत्नशील असताना तो जो जावळीचा प्रमुख बनलेला होता त्याचं कारण शिवाजी महाराजांनी त्याला केलेली मदत हे होतं. परंतु त्याविषयीची कृतज्ञता बाळगण्याच्या ऐवजी चंद्रराव कृतघ्न झाला आणि त्याने शिवाजी महाराजांच्या विरोधामध्ये अनेक अशा प्रकारच्या कारवाया करायला सुरुवात केली आणि त्यामुळे उभयतांमधील संबंध फार काळ चांगले राहिले नाहीत आणि ते दिवसेंदिवस बिघडतच गेले असं आपल्याला दिसून येतं. आदिलशाही दरबाराकडून शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी म्हणून बाजी शामराज या
सरदाराला 10,000 फौजेनिशी पाठवण्यात आलेलं होतं। आणि तो ज्या वेळेला शिवाजी महाराजांवर चाल करून आला त्यावेळेला चंद्ररावाने या बाजी शामराजाला सर्वती प्रकारची मदत शिवाजी महाराजांच्या विरोधामध्ये केली। खरं तर शिवाजी महाराजांनी अचानक छापा टाकून पारघाटामध्ये मुक्कामास असलेल्या या बाजी शामराजाला पळवून लावलं। परंतु चंद्ररावाचा हा जो काही कृतज्ञपणा आहे, हा कृतज्ञपणा मात्र शिवाजी महाराजांना सलत राहिला। मावळातील अनेक देशमुख हे चंद्ररावाचे नातलग होते, पाहुणे होते। गुंजन मावळचा हैबतराव सिलीमकर हा तर त्याचा भाचा होता। आणि या हैबतराव सिलीमकराने शिवाजी महाराजांना फत्तेखानाच्या मोहिमेच्या वेळी खूप मोठ्या प्रमाणावर मदत केलेली होती, ज्यामुळे फत्तेखानाचा पराभव करणं हे शिवाजी महाराजांना शक्य झालेले होते। आपला भाचा असलेल्या हैबतरावाला चंद्ररावाने असं भासवलं की गुंजन मावळच्या देशमुखीचा वाद निर्माण करून शिवाजी महाराज ही देशमुखी जी आहे ही देशमुखी जप्त करू इच्छित आहेत, असा भास हा त्याने हैबतरावाचा करून दिला। हे शिवाजी महाराजांना समजल्यानंतर शिवाजी महाराजांनी प्रेमाने हैबतरावाची समजूत घातली, हैबतरावाच्या मनामध्ये असलेली शंका दूर केली। परंतु ही जी गोष्ट आहे ही गोष्ट मात्र शिवाजी महाराजांच्या मनामध्ये सलत राहील। इतकंच नाही तर शिवाजी महाराजांच्या जहागिरीमध्ये गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांना त्याने जावळीमध्ये आश्रय द्यायला सुरुवात केली। कुठल्याही राज्याचा राजा, कुठल्याही जहागिरीचा प्रमुख असेल, त्याच्याविषयी जनतेच्या मनामध्ये आस्था, आदराची भावना केव्हा निर्माण होते? ज्या वेळेला त्याच्या राज्यातील, त्याच्या जहागिरीतील गुन्हेगारांना तो शिक्षा देत असेल आणि असे गुन्हे करणाऱ्यांच्या विरुद्ध कडक अशा प्रकारची कारवाई तो करत असेल का? परंतु शिवाजी महाराजांच्या जहागिरीमध्ये अशा प्रकारचे गुन्हे करणारे गुन्हेगार हे पळून जाऊन जावळीच्या आश्रयाला राहायला लागले। मुसे खोऱ्यातील रंगोत त्रिमल कुलकर्णी नावाचा एक कुलकर्णी होता आणि त्याने एका विधवा ब्राह्मण स्त्रीवर अत्याचार केला। हे शिवाजी महाराजांच्या अधिकाऱ्यांना समजल्यानंतर त्याला पकडण्यासाठी हे अधिकारी येत आहेत हे लक्षात आल्यानंतर, आता आपण पकडले जाणार आहोत, आपल्याला शिक्षा होणार हे लक्षात आल्यानंतर हा रंगोत त्रिमल कुलकर्णी पळून जावळीच्या आश्रयाला गेला। त्यावेळेला शिवाजी महाराजांनी चंद्ररावाला या कुलकर्ण्याला आपल्या ताब्यात द्यावे असं सांगितलं, परंतु चंद्ररावाने मात्र त्या कुलकर्ण्याला शिवाजी महाराजांच्या ताब्यात देण्यास नकार दिला। इतकंच नाही तर चंद्रराव शिवाजी महाराजांच्या जहागिरीमध्ये हस्तक्षेप करायला लागलेला। चिखलीचा पाटील राजाजी वाडकर हा चंद्ररावाला जुमानत नव्हता। तेव्हा चंद्ररावाने या राजाजी वाडकराचा पाठलाग केला आणि पाठलाग करून शिवाजी महाराजांच्या जहागिरीमध्ये तो आलेला असताना तिथे येऊन त्याची हत्या केली। इतकंच नाही तर त्याचा मुलगा रोहिड खोऱ्यामध्ये आश्रयाला गेलेला असताना रोहिड खोऱ्यामध्ये जाऊन त्याला ठार मारण्याचं काम हे चंद्ररावाने केलं। आता चंद्रराव केवळ गुन्हेगारांना आश्रय देत नव्हता, तर तो शिवाजी महाराजांच्या जहागिरीमध्ये प्रवेश करून लोकांच्या हत्या देखील करायला लागलेला होता। या सगळ्या गोष्टी शिवाजी महाराज फार काळ सहन करणं शक्य नव्हतं। खरं तर एक तर शिवाजी महाराजांना स्वराज्याची स्थापना करायची होती। हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेचं अतिशय उदात्त अशा प्रकारचं, उत्तुंग अशा प्रकारचं ध्येय हे त्यांच्या डोळ्यापुढे होतं। आपण ज्याप्रमाणे मावळातील देशमुखांची एकजूट केली, त्याचप्रमाणे आपण मराठा जहागीरदारांची एकजूट करावी आणि स्वराज्य निर्माण करावं असं शिवाजी महाराजांना वाटतं। आता स्वराज्य निर्माण करायचं म्हणजे राज्य विस्तार करणं आवश्यक होतं। जहागिरीला राज्याचं रूप थोडंच येणार होतं, परंतु पुणे सुपेची जहागीर विस्तार करायची असेल तर काही अडचणी होत्या। एक तर त्याच्यामध्ये
जहागिरीच्या उत्तरेला आणि वायव्येला मोगलांचं राज्य होतं. पूर्वेला आणि आग्नेयेला आदिलशाहीचं राज्य होतं. जिथे प्रत्यक्ष मोगल आणि आदिलशाहीचं नियंत्रण आहे अशा प्रदेशावर आक्रमण करून आदिलशाहीचं अथवा मोगलांचं आक्रमण ओढवून घेणं हे धोकादायक अशा प्रकारचं होतं. आणि म्हणून शिवाजी महाराजांना आदिलशाहीचं नाममात्र वर्चस्व असलेल्या आपल्या जहागिरीला लगत असलेल्या जावळीच्या प्रदेशाशिवाय दुसरा प्रदेश राज्यवृद्धी करता अस्तित्वात नव्हता. आणि म्हणून त्यांनी आपल्या जहागिरीच्या शेजारी असणाऱ्या आणि त्याबरोबरच अतिशय उपयुक्त अशा प्रकारची भविष्याच्या राजकारणाच्या दृष्टिकोनातून असलेली जावळीची जहागीर ही जिंकून घेण्याचं ठरवलं. खरं तर शिवाजी महाराजांनी जावळीवर आक्रमण करण्यासाठी अतिशय योग्य अशा प्रकारची परिस्थिती, अनुकूल अशा प्रकारची परिस्थिती ही त्यावेळेला निर्माण झालेली होती. एक तर आदिलशाही दरबारामध्ये परिस्थिती गोंधळाची होती. महम्मद आदिलशहा हा सत्तेवर असणारा जो काही आदिलशहा होता तो मृत्यूशय्येवर होता. आणि आदिलशाही दरबारामध्ये राजकारणाला ऊत आलेला होता की या महम्मद आदिलशहाचा मृत्यू झाल्यानंतर आदिलशाहीच्या गादीवर कोण आदिलशहा म्हणून बसणार आणि त्यावेळेला दरबारामध्ये आपलं स्थान काय असणार, कोणाच्या बाजूचा आदिलशहा हा सत्तेवर येईल, असं सगळं एकूण दरबारामध्ये गोंधळाचं वातावरण होतं. इतकंच नाही तर मोगलांचा दक्षिणेचा जो सुभेदार होता शहजादा औरंगजेब याने कुतुबशहाच्या विरोधामध्ये मोहीम काढलेली होती. आणि त्यामुळे कुतुबशहाच्या विरुद्ध काढलेल्या या मोहिमेच्या वेळेला कुतुबशहास मदत करण्यासाठी म्हणून आदिलशाही सैन्य हे त्या बाजूला गेलेले होते. अफजल खान आधीच कर्नाटकाच्या मोहिमेवर गेलेला होता. आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये जर शिवाजी महाराजांनी जावळीवर स्वारी केली, जावळी जिंकून घेतली, तर तातडीने एखाद्या मोहिमेची नियुक्ती आदिलशाही दरबाराकडून होईल अशा प्रकारची परिस्थिती नव्हती. आणि म्हणून या अतिशय अनुकूल अशा प्रकारच्या परिस्थितीचा अचूक अशा प्रकारचा फायदा शिवाजी महाराजांनी उठवायचं ठरवलं. परंतु त्याच्याही पूर्वी शिवाजी महाराजांनी सामोपचाराने आपल्या स्वराज्याच्या कार्यामध्ये चंद्रराव सहभागी होतो का हे पाहिलं. त्यांनी चंद्ररावाला निरोप पाठवला. तुम्ही आपणास राजे म्हणविता ते केवळ व्यर्थ होय. आम्ही खरे राजे. श्री शंभूने आम्हास राज्य दिले. विजापूरकरांना कर देता तो देण्याचा बंद करून आम्हास देत जावा व आमचे अंकित व्हावे. हे जर मान्य नसेल तर सगळेच उत्पन्न तुम्ही भोगावे व आम्हास जरूर लागेल त्यावेळेस 5,000 लोकांची मदत देत जावी. तुम्हावर कसलेही संकट आले तर आम्ही तुमची कुमक करू. आमचे अंकित न होता बदफैल व्हाल तर तुमची जावळी हस्तगत करून तुम्हास कैद करू. शिवाजी महाराज दोन पर्याय चंद्ररावाच्या समोर ठेवताय. एक तर आदिलशहाला देताय तो कर द्यायचा बंद करा आणि तो आम्हाला द्या. आणि हे जर मान्य नसेल तर सगळंच जे काही उत्पन्न आहे ते तुम्ही उपभोगा आणि आम्हाला जेव्हा लागेल त्यावेळेला 5,000 सैनिकांची मदत तुम्ही करा आणि त्या बदल्यामध्ये तुमच्यावर जेव्हा केव्हा संकट येईल त्यावेळेला त्या संकटाच्या वेळी तुमच्या रक्षणाची जबाबदारी ही आमची असेल, असं शिवाजी महाराज चंद्ररावाला निरोप पाठवतात. परंतु हे दोन्हीही पर्याय चंद्रराव मान्य करत नाही आणि तो उलट शिवाजी महाराजांना निरोप पाठवितो. तुम्ही काल राजे झाला, तुम्हास राज्य कोणी दिलं?
आपल्या घरी आपणास फुकटचे राजे म्हणून घेतले तर ते कोण मानेल? जावळीला याल तर तुमचा एक माणूसही परत जाणार नाही. तुमच्यात पुरुषार्थ असेल तर उद्या येणार ते आजच यावे. आम्ही कोकणचे राजे आहोत. श्री महाबळेश्वराच्या कृपेने आम्ही राज्य करीत आहोत. श्रीच्या कृपेने आम्हास पातशहाने राजे हा किताब दिलाय. मोरचेल व सिंहासन ही आम्हास त्याने दिली आहे. आमच्याशी कटकट कराल ती विचार करून करा. येथे उपाय कराल तो अपाय होईल. यश न येता अपयशास पात्र व्हाल. चंद्रराव उद्दामपणे शिवाजी महाराजांना उत्तर देतोय की तुमच्यात जर पुरुषार्थ असेल तर उद्या येणार ते आजच या. इथे उपाय कराल तर तो अपाय ठरेल. आणि इतकंच नाही तर कोणी स्वतःला स्वतःच्या घरात राजे म्हणून घेतलं म्हणून राजा होत नाही. आम्ही खरे राजे आहोत. राजा हा किताब, राजे हा किताब जो आहे तो किताब आम्हाला आदिलशहाने दिलेला आहे. आणि त्यामुळे आमच्याशी कटकट करू नका असं शिवाजी महाराजांना चंद्रराव सांगतोय. तेव्हा संतप्त झालेले शिवाजी महाराज पुनश्च एकदा प्रयत्न करून पाहतात की चंद्रराव ऐकतोय का, आणि निरोप पाठवतात. तुम्ही आपणास राजे म्हणायचे सोडून देऊन मोरचेल वगैरे राजचिन्हे एकीकडे ठेवून रुमालाने हात बांधून भेटीस याल व आमची चाकरी कराल तर ठीक आहे. बदफैली कराल तर प्राणास मुकाल. पहिल्या प्रकरणामध्ये पत्रामध्ये शिवाजी महाराज चंद्ररावाला कैद करण्याची भाषा करतायत. म्हणजे बदफैली कराल तर तुम्हाला कैद करू असं म्हणताय. आणि नंतर पाठविलेल्या पत्रामध्ये बदफैली कराल तर प्राणास मुकाल असा निर्वाणीचा इशारा शिवाजी महाराज हे चंद्ररावाला देत आहेत. परंतु तरी देखील चंद्रराव ऐकण्यास तयार नाही. तो उलट शिवाजी महाराजांना उत्तर पाठवतो, जावळीस येणार तर यावे, दारूगोळी मौजूद आहे. काय जावळीस येण्याची भीती आम्हाला दाखवत आहे? चंद्ररावाला स्वतःच्या लष्करावर, स्वतःच्या संरक्षणाच्या व्यवस्थेवर आणि एकूणच आपल्याकडे असलेल्या भूप्रदेशावर इतका विश्वास आहे की शिवाजी महाराज जावळीवर आक्रमण करणार नाहीत. आणि जरी त्यांनी आक्रमण केलं तरी आपण सहजपणे त्यांचा पराभव करू असा विश्वास या चंद्ररावाला आहे. आणि म्हणून जावळीस येणार तर या, दारूगोळी मौजूद आहे अशा प्रकारचा निरोप शिवाजी महाराजांना तो पाठवत आहे. खरं तर या सगळ्या पत्र व्यवहाराच्या दरम्यान शिवाजी महाराज हे जावळीवर आक्रमण करण्यासाठीची तयारीही करत होते. कारण त्यांच्या लक्षात आलेलं होतं की चंद्रराव सामोपचाराने मानणारा नाही. आणि आपल्याला जर राज्य साधायचं असेल, स्वराज्य निर्माण करायचं असेल तर आपल्याला चंद्ररावासारख्या जहागीरदाराला बाजूला केल्याशिवाय राज्य साधत नाही. आणि म्हणून शिवाजी महाराज हे मोहिमेची तयारी त्याच वेळेला करतात. संभाजी कावजी, रघुनाथ बल्लाळ सबनीस हे महाराजांचे सेनापती आहेत. आणि या लष्कराबरोबर जेधे आहेत, बांदल आहेत, सिलीमकर आहेत, हे मावळातील देशमुख आणि त्यांचं सैन्य हे सगळे यावेळेला शिवाजी महाराजांच्या या मोहिमेमध्ये सामील झालेले आहेत. महाराजांच्या मोहिमेची सुरुवात ही जोर खोऱ्यातील हल्ल्याने झाली. रघुनाथ बल्लाळ सबनीसाने हनुमंतराव मोरे हा जो काही मोरे घराण्यातील प्रमुख होता किंवा कारभारी होता चंद्ररावाचा, याला ठार मारून हे जे जोरखोर आहे, हे जोरखोर
त्यांनी जिंकून घेतलं आणि त्यानंतर शिवाजी महाराज हे पुरंदरहून जावळीवर आक्रमण करण्यासाठी जवळपास 10-1 हजाराचं सैन्य घेऊन निघालेले आहे. आणि त्यांनी आपल्या सैन्याच्या 2 तुकड्या केल्या. शिवाजी महाराजांनी आपल्या सैन्याच्या 2 तुकड्या करून एक मोठी तुकडी रडतोंडीच्या घाट मार्गाने जावळीवर पाठवलेली आहे. आणि या शिवाजी महाराजांच्या मोठ्या तुकडीला चंद्ररावाच्या सैन्याने बराच काळ प्रतिकार केला. दुपारपर्यंत घनघोर अशा प्रकारचं युद्ध झालं आणि त्या युद्धानंतर मोऱ्यांचा प्रतिकार मोडून काढत महाराजांचं सैन्य जावळीमध्ये प्रवेश करतात. एक छोटी तुकडी आपल्या सोबत घेऊन शिवाजी महाराज महाबळेश्वरास गेलेले आहेत. निसणीच्या घाटातून शिवाजी महाराज जावळीच्या खोऱ्यात उतरतात आणि चंद्ररावाच्या सैन्याचा दारुण पराभव करून शिवाजी महाराज हे जावळीवर विजय प्राप्त करतात. जवळपास 15 दिवस मोऱ्यांच्या सैन्यांनी जावळी लढवलेली आहे, परंतु महाराजांच्या सैन्यापुढे त्यांचं काही एक चाललं नाही. पराभूत झालेला चंद्रराव आपली दोन्ही मुलं बाजी आणि कृष्णाजी यांना सोबत घेऊन रायरी किल्ल्याला आश्रयास गेलेला आहे. इकडे मोऱ्यांचं सैन्य जंगलामध्ये लपून शिवाजी महाराजांच्या सैन्यावर आक्रमण करतंय. रात्री अपरात्री ते महाराजांच्या सैन्यावर हल्ले चढवत आहेत आणि हल्ले चढवून अचानक जंगलामध्ये झाडीमध्ये झुडपांमध्ये गायब होत आहेत. असं अनेक वेळ चाललेलं आहे. आणि मग एके दिवशी असंच आक्रमण करून विश्रांती घेत असलेल्या मोऱ्यांच्या सैन्यावर शिवाजी महाराजांचं सैन्य हल्ला चढवतं आणि जोरदारपणे या युद्धामध्ये त्या मोऱ्यांच्या सैन्याची कत्तल होते आणि मग मोऱ्यांचा पूर्ण पाडाव करून जावळी ही शिवाजी महाराजांच्या ताब्यात येते. यावेळेला प्रतापराव मोरे हा मोरे घराण्यातील आणखी एक पुरुष हा जावळीतून पळून जाण्यामध्ये यशस्वी होतो आणि तो आदिलशाही दरबाराकडे पळून जातो. शिवकाव्यात केलेल्या वर्णनाप्रमाणे शिवाजी महाराजांच्या सैन्याने जावळीच्या मोऱ्याच्या सैन्यावर विश्रांती घेत असलेल्या कसा हल्ला केला आणि त्यांना कापून काढलं वगैरे याची वर्णनं ही शिवकाव्यामध्ये आलेली आहे. मोरेच्या भाऊबंधांचा नातलगांचा असणारा हा जो काही प्रतिकार आहे, हा सगळा प्रतिकार शिवाजी महाराजांनी मोडून काढला आणि त्यानंतर नव्याने निर्माण झालेल्या या राजवटीबद्दल जावळीतील रयतेच्या मनामध्ये आस्था निर्माण झाली पाहिजे, एक विश्वास या राजवटीच्या विषयी निर्माण झाला पाहिजे. म्हणून शिवाजी महाराज हे लगेच चंद्ररावाचा पाठलाग करून रायरीला जात नाही तर जावळीमध्ये थांबतात. जावळीमध्ये थांबून जवळपास 3 महिन्याचा कालखंड आहे, 2-2.5 महिन्याहून अधिक कालखंड शिवाजी महाराज तिथे थांबतायत आणि तिथे थांबून शिवाजी महाराज जावळीची व्यवस्था लावतात. तेथील लोकांच्या मनामध्ये आपल्या राज्याच्या विषयी, नव्या राजवटीच्या विषयी एक प्रकारचा विश्वास निर्माण करतात आणि मग त्यानंतर जावळीतून ते रायगडाच्या दिशेने म्हणजे रायरीच्या दिशेने निघतात. रायरीचा किल्ला हा अतिशय दुर्गम अशा प्रकारचा. हाच किल्ला जो रायगड पुढे जाऊन शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची राजधानी बनतो. या रायरीवर चंद्रराव आपल्या मुलांच्यासह आश्रयाला आहे. रायरीचा किल्ला अत्यंत दुर्गम आणि त्याबरोबरच तळकोकणावर, सगळ्या तळकोकणावर त्याची हुकूमत चालत होती आणि असा राजकीय दृष्ट्या, लष्करी दृष्ट्या अत्यंत महत्वपूर्ण असणारा किल्ला हा चंद्ररावाच्या ताब्यात राहू देणं हे उचित नाही. म्हणून शिवाजी महाराज आपल्या सैन्याला रायरीला वेढा द्यायला सांगतात. त्यानंतर रायरीवर हल्ला चालू करतात आणि हे हल्ले आणि वेढा हा जवळपास 3 महिने चालतो आणि 3 महिन्यानंतर शेवटी मे 1656 मध्ये चंद्रराव आपल्या मुलांसह शिवाजी महाराजांना शरण येतो. यशवंतरावास म्हणजे चंद्ररावास
जावळीच्या प्रकरणाचा गुन्हेगार ठरवून त्यास देहदंडाची शिक्षा ही देण्यात येते. त्याच्या दोन्ही मुलांना, कृष्णाजी आणि बाजी, या दोघांना जीवदान देऊन शिवाजी महाराज पुण्यामध्ये कैदेत ठेवतात. परंतु ही दोन्ही मुलं ही खटपटी निघतात, गप्प बसत नाहीत आणि मग मुधोळच्या बाजी घोरपडे बरोबर शिवाजी महाराजांच्या विरोधामध्ये कैदेत असताना देखील ही मुलं संधान बांधतात. आणि हे जेव्हा शिवाजी महाराजांना समजतं त्यावेळेला बाजी आणि कृष्णाजी या दोघांना देखील देहदंडाची शिक्षा देण्यात येते या फितुरीबद्दल. आणि त्यानंतर मग पूर्णतः जावळी ही शिवाजी महाराजांच्या ताब्यात येते. जावळीवरील विजय हा अत्यंत महत्वपूर्ण अशा प्रकारचा विजय. म्हणजे यापूर्वी शिवाजी महाराजांनी विजय मिळवले नाहीत का? शिवाजी महाराजांनी फत्तेखानाचा पराभव केलेला, त्याचबरोबर आदिलशाहीच्या इतर सैन्याचा ही देखील पराभव केलेला आहे. अनेक मावळातील प्रदेश, छोटे मोठे प्रदेश त्यांनी जिंकून घेतलेले आहेत, किल्ले जिंकून घेतलेले आहेत. परंतु त्यांच्या आयुष्यातील पहिला सर्वात मोठा अशा प्रकारचा हा विजय आहे. कारण या विजयाचे परिणाम तत्कालीन राजकारणावर झालेले आहेत. या विजयाचे अनेक फायदे शिवाजी महाराजांना देखील झालेले आपल्याला पाहायला मिळतात. कारण या विजयाने शिवाजी महाराजांनी आपल्याच तोडीचा एक जहागीरदार हा बुडवलेला आहे. ज्यामुळे शिवाजी महाराजांच्या जहागिरीची वाढ ही दुप्पटीने झाली आणि त्यामुळे जहागीर असणारी पुणे सुपेची जी जहागीर शिवाजी महाराजांच्याकडे होती त्या जहागिरीस राज्याचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे. दुपटीने प्रदेश विस्तार झाल्याने जहागीर ही राज्यामध्ये रूपांतरित झालेली आहे. प्रदेश वृद्धीच्या बरोबरच शिवाजी महाराजांच्या खजिन्यामध्ये खूप मोठी भर पडलेली आहे. 9 पिढ्यांपासून चंद्ररावांनी जतन केलेली जी काही संपत्ती होती, ज्यावेळेला चंद्रराव रायरीला पळून गेला त्यावेळेला ही सारी संपत्ती ही शिवाजी महाराजांच्या ताब्यामध्ये आलेली आहे. आणि या संपत्तीच्या जोरावरच शिवाजी महाराजांना नवे किल्ले बांधणे, नवे लष्कर उभा करणे आणि भविष्यातील संकटाचा सामना करणं हे सगळं शक्य झालेलं आहे. चंद्ररावाकडे अतिशय काटक अशा प्रकारचं लढाऊ लष्कर होतं. 12,000चं जवळपास सैन्य होतं. जसं मावळे अतिशय काटक होते तसेच हे सैन्य अत्यंत काटक अशा प्रकारचं होतं. आणि त्यामुळे हे 12,000 सैन्य चंद्ररावाचा पराभव झाल्यानंतर बेकार बनलं. आणि एकूणच त्या काळातील सैन्याचा विचार आपण केला तर हे सैन्य पोटार्थी होतं. जो कोणी त्यांना नोकरी देईल, ज्या कुणाची मीठ भाकरी ते खातील त्या मिठाला ते जागत असत. आणि म्हणून हे 12,000चं सैन्य शिवाजी महाराजांच्या सेवेमध्ये आलं. आणि हे शिवाजी महाराजांच्या सेवेत आल्यानंतर शिवाजी महाराजांच्या सैन्याची संख्या देखील दुप्पटीने वाढली आणि अत्यंत काटक अशा प्रकारचं लष्कर, लढाऊ लष्कर हे शिवाजी महाराजांचं निर्माण झालं. याच जावळीमधून मुरारबाजी देशपांडेंसारखा, ज्याने दिलेर खानाला चकित करून टाकलेलं होतं, त्याचा पराक्रम पाहून असा शूरवीर, असा मर्दानी गडी आपल्याकडे असायला पाहिजे, त्यासाठी आपण वाटेल ते बक्षीस द्यायला तयार आहोत, असं दिलेर खानाने पुरंदरच्या वेड्यावेळी ज्याला आपल्याकडे येण्यासाठी अनेक प्रकारची आश्वासनं दिली, लालच दिली, असा हा वीर योद्धा हा जावळीच्या विजयानंतर शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये सामील झाला. सह्याद्रीच्या कुशीतील जावळीचा प्रांत हा अत्यंत दुर्गम अशा प्रकारचा, भयंकर अरण्यांनी, दऱ्याखोऱ्यांनी वेढलेला अशा प्रकारचा होता. अशा या दुर्गम प्रदेशाची प्राप्ती ही शिवाजी महाराजांना जावळीच्या विजयामुळे झाली आणि याच प्रदेशाच्या आधारे भविष्यातील मोठ्या संकटांचा सामना हा शिवाजी महाराजांनी केला.
याच जावळीमध्ये शिवाजी महाराजांनी अफजल खानासारख्या आदिलशाही सरदाराला यमसदनी पाठविलं. जावळीवरील विजयामुळे कोकणात जाणारे जे काही घाटमार्ग होते, हे घाटमार्ग शिवाजी महाराजांच्या ताब्यात आले. त्यानंतर शिवाजी महाराजांचा कोकणाशी संबंध आला, त्यांचा सागराशी संबंध आला. सागरावर असणाऱ्या सत्तांची दखल त्यांनी घेतली आणि स्वतःच आरमार उभा करायला पुढे लगेच शिवाजी महाराजांनी सुरुवात केलेली आपल्याला पाहायला मिळते. या विजयाने रायरीसारखा महत्वपूर्ण किल्ला, त्याबरोबर चंद्रगड, मकरंदगड, सोनगड यासारखे किल्ले शिवाजी महाराजांना मिळाले. याच जावळीमध्ये असणाऱ्या भोरप्या नावाच्या डोंगरावर शिवाजी महाराजांनी प्रतापगडासारखा अतिशय बुलंद अशा प्रकारचा किल्ला बांधला, ज्या किल्ल्याच्या पायथ्याशी शिवाजी महाराजांनी अफजल खानाला नेस्तनाबूत केलं. आणि अशा रीतीने याच प्रतापगडावर शिवाजी महाराजांनी तुळजाभवानीचं मंदिर देखील बांधलेलं आपल्याला दिसून येतं. जावळीवरील विजयामुळे अशा रीतीने खूप मोठ्या प्रमाणावर शिवाजी महाराजांना प्रादेशिक, लष्करी दृष्टिकोनातून, त्याचबरोबर धान्याच्या, धनाच्या स्वरूपात, खजिन्याच्या रूपामध्ये मदत झालीच झाली. परंतु कोकणातील कल्याण आणि भिवंडी हे जे काही प्रांत होते, हे प्रांत शिवाजी महाराजांनी जावळी जिंकून घेतल्या कारणामुळे अलग पडले. आणि अलग पडलेल्या या कल्याण भिवंडीचा घास घेणं शिवाजी महाराजांना फारसं अवघड गेलं नाही. त्याचबरोबर शिवाजी महाराजांनी आपल्याच तोडीचा एक जहागीरदार चंद्रराव मोऱ्यांसारखा नष्ट केल्या कारणामुळे त्यांचा नावलौकिक सर्वत्र पसरला. जे देशमुख शिवाजी महाराजांचं मोठेपण मान्य करायला तयार नव्हते, पाटील देशमुखांसारखे वतनदार जे शिवाजी महाराजांशी वागत असताना त्यांचं मोठेपण मान्य करत नव्हते, अशा या पाटील देशमुखांवर या विजयाचा देखील मोठा परिणाम झाला. आणि शिवाजी महाराजांचं सामर्थ्य, बल हे या विजयामुळे सिद्ध झालं. पाटील देशमुखादी वतनदारांवर वचक निर्माण झाला. आणि या सगळ्या गोष्टींचा आणखी एक सगळ्यात मोठा परिणाम म्हणजे शिवाजी महाराजांना आणि स्वराज्याला एका मोठ्या संकटाला सामोरं जावं लागलं भविष्यामध्ये. ते म्हणजे आदिलशाही दरबार स्थिरस्थावर झाल्यानंतर बडी बेगमेने शिवाजी महाराजांचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी म्हणून अफजल खानासारख्या आपल्या दरबारातील एका श्रेष्ठ उमरावाची, पराक्रमी अशा प्रकारच्या उमरावाची नियुक्ती केली. आणि शिवाजी महाराजांचं राज्य अफजल खानाच्या या मोहिमेच्या संकटामध्ये सापडलेलं आपल्याला दिसून येतं. असं असलं तरी शिवाजी महाराजांचं जहागिरीचं राज्यामध्ये रूपांतर करणारं, त्यांच्या लष्करात दुपटीने वाढ करणारं, त्यांच्या खजिन्यात मोठी भर घालणारं अशा प्रकारचं हे प्रकरण, हे शिवचरित्रातील अत्यंत महत्वपूर्ण अशा प्रकारचं प्रकरण आहे. आणि त्यामुळे त्यांच्या आयुष्याच्या प्रारंभीचा हा सगळा खटाटोप आणि त्यांचा एक मोठा विजय हा आपल्या सगळ्यांच्या पुढे ठेवण्याच्या उद्देशाने हा व्हिडिओ केला. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर जरूर आपण तो लाईक करावा, शेअर करून इतरांपर्यंत पोहोचवावं. आणि हे चॅनल जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर आपण ते सबस्क्राईब करावं अशी विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद.